तुम्ही हे मिल चार्जर आता कशासाठी वापरता? हे जनावराला मल्टीडिस होऊ नये, गर्भ घालण्यापासून जनावर वाचतं, बरं. बिमार पडत नाही. आता मग गाईसाठी वापरता का काही दुसऱ्या? गाईसाठी. गाई कोणती आहे तुमची गाय? HM आहे. किती गाय आहे? आमच्याकडे 5 गाई आहे. 5 गाई आहे. तर आता ते दूध ते आता 3-3, 4-4 महिने लागून झाले त्यांना. लागून झालेले आहे. अच्छा, कारोडी आहे तुमचे समजा, आणि ते आता लागले हे चालू. पण तुम्ही केव्हापासून हे वापरता? 1 वर्ष झाले. 1 वर्षापासून तुम्ही मिल चार्जर वापरता. तर तुम्हाला काही असं बदल बदल म्हणजे ज्याच्यापासून दवाखान्यात बंद झाला ना, गाईचा दवाखान्यात बंद झाला, नाही तर मस्तीचे ताप येणं, बिमार पडणं गाडी. हां हां. तेव्हापासून हे चालू केल्यापासून 3 महिन्याच्या तेव्हापासून झाले गाईला. हां. तेव्हापासून गाय अशी बिमारच नाही. अच्छा. दवाखान्यात एक बार भरली का उलटत नाही, काही नाही. पुन्हा याच्या अगोदर खूप उलटायचे नाही, भरलेच जात नव्हतं. बरं. आता याचा परिणाम तुम्हाला चांगला वाटला. ह्याच्यासोबत आता तुम्हाला म्हणजे बाकी तुम्ही काय काय अजून हे केलेले? प्रोडक्ट हेच चालू केलेले, दुसरं काही नाही वापरत. हेच का? पुढे चालू केलेले आपण आता हे मिल चार्जर. तर ह्याचा परिणाम तुम्हाला म्हणजे गाईचं आपलं बिमार कमी झाल्या, पण त्याच्यात दूध त्या गाईला काही चालू केलं का? एखाद्या तुमचा अनुभव घ्यायसाठी. दूध चालू आहे ना. जी एक गाय होती आपल्याकडे गेल्या वर्षी, एका गायला चालू केलं आपण जवळ येते. एका गायला. तर त्याच्यात 4 महिन्याची गाभण होती. ती बी HM गाय आहे का? त्याच्यापाशी ती. मग HM गाईचं दूध तुम्हाला कसं वाटलं? दुधात क्वालिटी वाटते. क्वालिटी वाढली. काय फॅटमध्ये काही दुधात परिणाम? मध्ये पण दूध खायला खूप चांगलं लागलं. दूध खायला चांगलं लागतं. तर त्याचा म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव 1 वर्षापासून सतत तुम्ही वापरता. बरं. मग आता दूध वाढतं का नुसती क्वालिटी? दूध बी वाढतं त्यांनी. मुख्य म्हणजे जनावर बिमार पडत नाही. अच्छा. त्याचा लय परिणाम. जनावर बी नाही बिमार पडलं तरी बस झालं. तुमचं नाव आणि गावाचं नाव काय? माझे विष्णू रामभाऊ सातपुते. राहणार मचिंचोली, तालुका घनसांगी, जिल्हा जालना.